आज 2 फेब्रुवारी शुक्रवार. आता भक्तियोगाच्या समापनाकडे चाललो आहे. कसा भक्त श्रेष्ठ कालपासून त्यात रंगून गेलेले आहोत. खरं ज्ञानदेवांनी तर अजून सुंदर त्याच्यावर वर्णनं केलेली आहेत. ते आपण ज्ञानेश्वरीमध्ये पाहतोच. सर्वांना शुभेच्छा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण असं पाहिलेलं होतं, अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः मे प्रियः. त्यातल्या एकेकाचं वैशिष्ट्य लक्षात आलं आहे आपल्याला की अनपेक्षा हा म्हणजे कशाचीही अपेक्षा नाही करणं. शुची ही अत्यंत पवित्र, अंतर्बाह्य शुद्ध पवित्र, दक्ष चतुर किंवा सतत अलर्ट राहणारा, उदासीन तटस्थ आणि गतव्यथा ज्याचं दुःख गेलेलं आहे, दूर झालेलं आहे असा, आणि सर्वारंभ परित्यागी म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा, कर्म करत असला, कर्तव्य करत असला तरी ते मी केलं असं न म्हणणारा असा जो भक्त आहे तो मला खूप प्रिय आहे. त्यातल्या शुचीबद्दल थोडंसं सांगते आणि म्हणा वेळेत आपल्याला 4ही श्लोक संपवायचे आहेत. सगळ्यांना पुंडलिकाची भक्ती खूप प्रिय आणि माहिती आहे, पण तोच पुंडलिक लहानपणी जो आईला प्रिय असतो तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लग्न झाल्यानंतर सगळं पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे, बायकोच्या म्हणण्याप्रमाणे सगळं करायला लागला आणि आईवडिलांकडे पूर्ण दुर्लक्ष करायला लागला. त्यामुळं काय झालं, लग्न झाल्यानंतर थोडंसं नाराजीच येते ना आईवडिलांना, तरीसुद्धा ते बिचारे शांत असायचे. मग त्यांना एकदा वाटतं की आम्ही आता काशी यात्रेला जावं. त्याला म्हणतात की पुंडलिका आम्हाला काहीतरी दे रे, वाहन वगैरे दे. तर तो आता बायकोच्या पूर्ण ताब्यात असतो. बायको कोण करते, नाही, जा ना म्हणे, सगळे लोक पायी जातात, तुम्ही पण पायी जा. ते बिचारे भाकरी बिकरी घेतल्याबरोबर काहीतरी आपल्याला वाटेत खायला चालत निघाले. नंतर पंढरपूरला जायचं असतं त्यांना, काशी यात्रेला जायचं एवढंच म्हटलेलं आहे. मग ते गेल्यानंतर हिच्या मैत्रिणी वगैरे सगळ्या चालल्या आहेत. हिला वाटलं सगळे चालले तर मीच का नाही जायचं. नवऱ्याच्या मागे लागते, म्हणते चला आपणही जाऊया, पण मला मात्र घोडा पाहिजे, मी काही चालत बिलत येणार नाही. चालली यांची स्वारी मस्त. आई वडील मागे पायी 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 चाललेत पुढं, पण यांच्या मागे पडले. कुठंतरी त्या चंद्रभागेच्या तीरावर गेल्यानंतर त्यांना छान राहायला मोठी हवेलीत जागा मिळाली, धर्मशाळेत. आईवडिलांना वाळवंटात जागा मिळाली. ते आपले राहत आहेत. हा बघतोय सकाळी सकाळी आईवडील आपले उठत आहेत, जात आहेत, पण ह्याला काही अधिकारच नव्हता त्यांची चौकशी करण्याचा. पण तो रोज बघायचा नदीवर जाताना, त्यावेळेला त्याला 3 महिला बायका दिसायच्या आणि त्या बायका कशा असायच्या, काळ्या कुट्ट असायच्या म्हणे. आणि त्या तिथे यायच्या. तिथे एक हे होता, आश्रम होता. तर त्या आश्रमाची झाड लोट स्वच्छता साफसफाई करायच्या आणि निघायच्या. त्यावेळेला त्या एकदम गोऱ्या पान दिसायच्या.
असे 1 2 3 4 दिवस झाले त्याच्या लक्षात आलं पंढरपूरचीच गोष्ट आहे बरं काही. तर त्याला राहवत नाही आणि मग तो त्या महिलांच्या त्या स्त्रियांच्या मागे मागे जातो आणि म्हणतो की नमस्कार म्हणे, तुम्ही कोण आहात, आम्हाला समजत नाही आहे. तुम्ही येताना काळ्या असता काळ्या कुट्ट आणि जाताना कशा गोऱ्या पान होऊन जाता. तर त्या सांगतात आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती अशा 3 नद्या आहोत. पण हे इथे जे राहणारे संत आहेत, साधू आहेत, ते त्यांच्या आईवडिलांची अत्यंत सेवा करतात. त्यांनाच त्यांनी परमदैवत मानलेलं आहे आणि म्हणून आम्हाला त्यांचं सगळं आचार सगळं आवडतं आणि त्यामुळं आम्ही तिथे रोज सफाईला येतो. पण आमच्यामध्ये कालच सांगितलं होतं बघा की गंगेमध्ये खूप जण येतात आणि दूषित करून टाकतात त्यांच्या पापामुळं. तसे अनेक जण येतात पापी लोक, पापं सगळे आमच्या नदीमध्ये जलामध्ये धुतली जातात. तर त्या जेव्हा इथली सेवा करतात तेव्हा त्यांना त्यांचं पुन्हा पावित्र्य प्राप्त होतं. म्हणजे संतांचा संगम किती महत्त्वाचा आहे हे कालही सांगितलं होतं आणि आजही ह्या उदाहरणातून आपल्या लक्षात येईल की शुची माणूस अंतरंगातनं असला की त्याचं बाहेरसुद्धा त्याचं प्रतिबिंब उठतं. आतून आपण आनंदी असलो की आपल्या चेहऱ्यावरही आनंद दिसतो, चेहरा सतेज दिसतो, खुश दिसतो माणूस. तसं त्यांनी सांगितल्यावर पुंडलिक नरमला. त्याला आपली चूक लक्षात आली आणि मग जो पुंडलिकाने मातृसेवा केलेली, आईवडिलांची सेवा केली, तर त्याचं ते गीत आपल्याला माहिती आहे. मला एकदम आठवलं आत्ता ते की इतकं अगदी म्हणजे मला फक्त त्या गीतावरून असं वाटायचं की हा पुंडलिक म्हणजे फक्त आईवडिलांचाच भक्त आहे, इतका प्रेम करतो. त्याची ही पूर्वकहाणी जेव्हा आपण मालिकांमध्ये पाहतो, त्यांचं सगळं हे वाचतो, तेव्हा लक्षात येतं की काहीतरी कारण घडतं आणि मनुष्य मग सुधारतो. तसा हा पुंडलिक आहे. तर तो अंतर्बही जेव्हा शुची झाला, पवित्र झाला, तेव्हा भगवंतांनी साक्षात त्याला भेट दिली. पण त्यावेळेला हा आईवडिलांचे पाय चुरत होता, त्यांची सेवा करत होता आणि त्या सेवेतनं खंड पडायला नको म्हणून तो विठ्ठलाला वीट टाकतो आणि त्या विटेवरी उभा, आपण म्हणतो ना विटेवरी उभा, आरती पण आहे. तर त्यामुळं तो आता श्रेष्ठ ठरला, तो शुची झाला. म्हणून 2 ओळी फक्त म्हणते. लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. देवा येथून उठूक सारे, देवा येथून उठूक सारे, जागी होतील माता पितरे, जागी होतील माता पितरे. शब्दाविण हे सांगू कसारे, फेकली विठहरीसाठी, थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. तर असा भक्त भगवंताला फार प्रिय असतो आणि त्याच्यावर तो अगदी म्हणेल ते सगळ्या गोष्टी करायला तयार असतो. म्हणून आपण आता पुढचा श्लोक घेऊया, 17वा. यो न रुष्यति न द्वेष्टी, न शोचति न कांक्षति, शुभाशुभ परित्यागी, भक्तिमान्य समे प्रिय. यो म्हणजे यहा म्हणजे जो. न रुष्यति, रुष्यति म्हणजे काल हर्षाचा अर्थ पाहिला आहे आपण, की जो हर्षाने हुरळून जात नाही, आनंदित होत नाही. म्हणजे काही चांगलं घडलं म्हणून फार आनंदानं हुरळून जात नाही. न द्वेष्टी, कुणाचा द्वेष करत नाही. न शोचती, कधी कशाचा शोक करत नाही. न कांक्षती, कुठल्याही गोष्टीची आकांक्षा करत नाही, अपेक्षा करत नाही. आणि पुढचा संधियुक्त समास म्हणजे समासच आहे, शुभाशुभ परित्यागी. शुभ आणि अशुभ या दोन्ही गोष्टींचा परित्यागी म्हणजे त्याग करणारा. म्हणजे शुभ गोष्ट आहे म्हणून घ्यायची, अशुभ गोष्ट आहे म्हणून टाकायची असं नाही.
तर त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असा आहे तो. आणि नशो हे भक्तिमान्य समे प्रिय, असा जो भक्तीनं युक्त भक्तिमान्य पुरुष जो आहे, जसं आपण सर्व मान्य म्हणतो तसं इथे भक्तिमान म्हणलेलं आहे, म्हणजे भक्तीनं युक्त. भक्तिमान मे समे प्रिय, भक्तिमान्य हाच म्हणलेला आहे. मी म्हणलं तसं सर्व मान्य म्हणजे भक्तीनं मान्यता पावलेला असा जो आहे तो माझा प्रिय आहे, प्रिय भक्त आहे. खूप सोपं आहे बघा, पण समजून घ्यायला खूप सोपं आहे, आचरणात आणायला अंतर्मनाने सगळी तयारी करायला पाहिजे. की उगाचच विनाकारण छोटंसं काही मिळालं की हर्षित व्हायचं, काही कारण घडलं लोकांचा द्वेष करायचा, कुठल्या अपेक्षा करायच्या, शोक करायचा, हे जो काहीही करत नाही. आणि त्याच्या दृष्टीनं शुभाशुभ दोन्ही गोष्टी सारख्याच असतात. जसं तुल्य निंदा पुढे शिकायचाच आहे श्लोक. सगळा समत्व ह्या भक्ताकडे असतो. आणि असे पुरुष मला फार आवडतात किंवा माझे फार प्रिय आहेत असं भगवंत आपल्याला सांगतात. त्याच्यावरच्या समश्लोकी बघूया. न उल्हासे न संतापे, न मागे न झुरे शिजो, बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज. शुभ आणि अशुभ, त्याच्यासाठी विनोबा बरे वाईट घेतलं. शुभ म्हणजे बरे, वाईट म्हणजे अशुभ. तुकाराम महाराज म्हणतात, हर्षद्वेषांविरहित वांछा शोक न धरित, टाकी पाऊले शुभात अशुभात त्या तुल्य. म्हणजे दोन्हीकडे पाऊलं सारखीच असतात. आणि मदभक्त मजला प्रिय ऐशा गुणी झाला, एकुलता एक आवडला वृद्ध बंदे बाळकू. कामनास्तव भक्ती मारे कोट्यावधी करणारे, तुका निष्काम सखारे जन्मोजन्मी दुर्लभ. असा सखा, असा भक्त हा जन्मोजन्मी दुर्लभ आहे, तुकाराम महाराज म्हणतायत. तर वामन पंडित म्हणतात, न हर्षे न करी द्वेष, वांछा शोक न जो करी. न हर्षे न करी द्वेष, वांछा शोक न जो करी. टाकी शुभाशुभे आणि भक्तमत्प्रिय जो नर. सगळ्या शुभाशुभ गोष्टी टाकतो, म्हणजे त्याच्याबद्दल आसक्ती धरत नाही, तो मला भक्त प्रिय असतो. किंवा मुक्तेश्वर म्हणतात, नाही हर्ष ना द्वेष शोक, न करी कांक्षेचे सुख. शुभाशुभ त्यागी देख, तो भक्त मज प्रिय. आता चव्हाण म्हणतात, न मानी आनंद द्वेष न करी शोक, इच्छा न धरी. त्याग करी शुभाशुभांचा, आवडला मज भक्त भारी. सगळ्याचा त्याग करणारा, आपल्याजवळ काहीच धरून ठेवणारा नाही. खूप अवघड आहे बरं का सगळ्याचा त्याग करणं. आपल्याला किती गोष्टींचा मोह होतो, छोट्या छोट्या गोष्टींचा. मिरजकर म्हणतात, नाही मोरोपंत म्हणतात, हर्षद्वेष नसे ज्या कमी, हर्षद्वेष ज्या न करी शोक, स्पृहा महाघोर. टाकी शुभाशुभ जो प्रिय मजला, भक्तियुक्त तो थोर. हर्षद्वेष नसे ज्या न करी शोक, स्पृहा महाघोर. स्पृहा म्हणजे इच्छा आकांक्षा, आणि तो काहीच करत नाही. तर तुलसीदास म्हणतात, पिये पाये आनंद ही, अप्रिय लहे न देख. सोच काच का हुकी न करत, नाही शुभ अशुभ विषेख. त्याला शुभ अशुभाचं आपण म्हणतात ना, त्याला काहीच त्याचं नाही वाटत. प्रज्ञानानंद म्हणतात,
प्रिये हर्षेना द्वेष न अप्री, आशा शोक करीना जो, पुण्य विवर्जित झाला, भक्तिमंत मजला प्रिय तो. भक्तिमंत म्हणलं, छान आहे बघा. बुद्धिमंत तसा भक्तिमंत, छान शब्द वापरलेला आहे. भक्तिमंत तो मज प्रिय. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. जो कधीही आनंदानं हुरळून जात नाही, तेच सांगितलं होतं. आणि जो कधी कुणाचा द्वेष करत नाही, जो कधी शोक करत नाही, कशाचीही इच्छा करत नाही, आणि शुभ अगर अशुभ अशा दोघांचाही त्याग करणारा असा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. आपल्याला आनंद कधी होतो हो? आपल्याला हवी ती वस्तू, इच्छिलेली वस्तू मिळाली की आनंद होतो. पण इष्ट वस्तू मिळाल्यावरही जो आनंदित होत नाही. आणि दुःख कधी होतं? अनिष्ट वस्तू, ज्याची इच्छा केली नाही ते मिळालं. म्हणजे अनिष्ट वस्तूच्या प्राप्तीनं काय होतं? मनुष्य त्याचा द्वेष करतो. आणि प्रिय वस्तूच्या वियोगामुळे शोक केला जातो. ते तर आपल्याला शोकाची रोज उदाहरणं शेजारी पाजारी दिसतच असतात. आपल्याकडे शोक करायची वेळ आलेली असते. प्रिय व्यक्ती जाते, काहीतरी मृत्यू घडतो, ॲक्सिडेंट होतो, कित्येक शोकाला कारण आहेत. पण ते झालं तरी ते आपलं प्राक्तन आहे, पूर्वीचं काहीतरी आपलं प्रारब्ध आहे, हे समजून स्वीकारणं हे खूप अवघड असतं. आणि शुभ आणि अशुभ कर्माचा त्याग करणं हे ज्याचं शील आहे, असा शुभाशुभ परित्यागी भक्त मला अतिशय प्रिय असतो. आता आपल्या आयुष्यातही असे शुभ प्रसंग घडतात, कधीकधी अशुभ घडतात, आणि त्याच्या मागे आपण जास्त मग्न व्हायचं नाही. किंवा त्याचा साध्या गोष्टीवरनं शुभ, मांजर आडवं गेली अशुभ, गाय आडवी गेली शुभ. पूर्वीच्या काळी लांबून हंडे आणायच्या, कळशी आणायच्या बायका, माशा घागरी भरून आलेल्या असतील महिला तर त्या शुभ. आणि त्यांच्या हातात रिकामे असले की 5 पावलं मागं या, मांजर आडवी गेली की 5 पावलं आडवे या. 3 तिगाड काम बिगाड, तिघांनी कधी जायचं नाही म्हणून 4था खिशात खडा घेऊन जा म्हणायचे लहानपणी. अशा आपल्या छोट्या छोट्या कल्पना आहेत, पण त्या न मानणारे असा जो आहे ना तो. आता ज्ञानदेव काय म्हणतात? जो आत्मलाभा सारिखे, गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषेखे हरिखे जे ना. आत्मलाभाशिवाय दुसऱ्या गोष्टीत तो कधी संतुष्ट होतच नाही. म्हणजे काही विशेष भोग मिळाला, काही जण बघा, मी बरोबर आज आठवण काढली होती, ती काल मुलं सारखी वर्गात म्हणायची, गुलाबजाम असतील ना खायला तर आम्ही येतो. म्हणजे आपल्या आवडीची वस्तू मिळाली की हरी खिजे. आपणची विश्व जाहला, तरी भेदभावो सहजची गेला, म्हणून द्वेषो न ठेला जया पुरुषा. जो पुरुष स्वतःच विश्वरूप झाला, त्याच्या ठिकाणी भेदभाव, विश्वरूप झाल्याचा अर्थ काय? विश्वातल्या प्रत्येकाशी एकरूप झाला. त्यामुळे त्याला हर्ष खेद काहीच वाटत नाही, द्वेष नाही. पै आपुले जे साचे, ते कल्पांतीही नवचे, हे जाणूनी गताचे न शोची जो. गतम न शोचम म्हणतात. म्हणजे आपण जे काही साठवतोय ते आयुष्यभर पुरतं का हो? नाही, नष्ट पावतं. मग आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की नाही? जाहला या लागी जो काही, आकांक्षीना भोखटे का गोमटे, ते काहीची तयानुमटे, रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी. मग ते गोमटा आहे, सुंदर आहे का खराब आहे, त्याच्यावर आपली सगळी प्रतिक्रिया अवलंबून असते, पुढचं वागणं अवलंबून असतं. ऐसा बोधूची केवळू, जो होऊन असे निखळू, त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई. ह्या ज्ञान ज्याला झालं आहे, हे बोध ज्याला झालेला आहे, आणि जो माझ्या बाबतीत अत्यंत भजनशील असतो, तो मला अत्यंत प्रिय आहे.
म्हणजे आत्मस्वरूप प्राप्तीसारखं दुसरं काहीच जो उत्तम मानत नाही आणि सर्वम खलु इदम ब्रह्म असं जो मानतोय, हे ज्ञान ज्याला झालेलं आहे, ज्याच्याजवळचे भेदभाव संपलेले आहेत, तर तो मला प्रिय आहे असं भगवंत सांगतात, ज्ञानदेव पण सांगतात. 18वा बघूया. खूप छान असे हे सगळे श्लोक इतके चांगले आहेत ना. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः. कुठे संधी नाही आहे. सम हा म्हणजे समान. शत्रौ च मित्रे च मानापमानयोः च समहा, म्हणजे शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी मान आणि अपमान अशा दोन्ही प्रसंगी जो सम असतो, संतुलन असतो. सांगेन उदाहरण. तथा तथा म्हणजे त्याचप्रमाणे शीतोष्ण सुखदुःखेषु. आता थंडीचा कडाका पडलाय, काय लगेच लोकांना त्रास व्हायला लागला. स्वेटर घ्या, डोक्याला टोपी घ्या, काय काय जेवढे सॉक्स घाला, हातमोजे घाला, पायमोजे घाला, आणि जरा जरा दुपारची वेळेला ऊन झालं की ते सगळं काढून टाका आणि उष्णतेचा त्रास होतोय म्हणून म्हणत राहा. सकाळीच कडाक्याची थंडी, दुपारी उष्णता, पुन्हा रात्री थंडी. पण शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख या दोन्ही द्वंद्वामध्ये सम हा जो समतोल असतो. आणि च संग विवर्जित हा, आणि ज्यानं आसक्ती सोडून दिलेली आहे, संग सोडून दिलेला आहे. अजून पुढच्या याच्यात सांगतात सचमे प्रिय. 18-19 तसे जोडून आहेत, त्यामुळे इथे पुन्हा समे प्रिय हा म्हटलं नाही, पण अध्यारूत आहे की असा जो आहे शत्रू मित्र समान मानणारा, मान अपमान समान मानणारा, शीत उष्ण समान मानणारा, सुख दुःख समान मानणारा आणि संग सोडून दिलेला असा जो भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. हे कंसात घालतात की नाही प्रत्येक गोष्ट. सारखं कशाला तेच लिहायचं गणितात, म्हणून कंसात घालतात. कंसाच्या बाहेर काहीतरी असायचं पूर्वी बीजगणितात. तसं इथे समे प्रिय हा कंसाच्या बाहेर आहे आणि हे सगळे कंसात आहेत, किंवा हे सगळे बाहेर कंसात एकच. समे प्रिय हा असा मला अत्यंत प्रिय आहे. बघूया. विनोबा म्हणतात समदेखे सखे वैरी. किती छान आहे बघा. समदेखे, सम म्हणजे समान पाहतो, सखे वैरी, सखे म्हणजे मित्र, तसे मानापमानही, शीत उष्ण सुखे दुःखे, करुनी सम मोकळा. सगळं समान करून जो मोकळा, अक्षरशः काही जण असे म्हणतात असे मोकळे आहेत बघा आम्ही, काही कशाने जखडलेले नाहीत. आठल्ले म्हणतात शत्रूशी मित्राशी समसमजो, नित्यमान अपमानी, निसंग शीत उष्ण, सुख दुःखातही तेची सममानी. जे सतत त्याची साम्यावस्था असते. तराजू जसा एकीकडे जास्त जड, एकीकडे पारडं कमी असं नाही आहे. समतोल जसा असतो की नाही तराजू, तसं ह्याचं मन असतं, तसा हा असतो. मिरजकर म्हणतात तुल्यमानापमानी जो, शत्रुमित्री ही भारत, शीतोष्ण सुख दुःखात समसंग विवर्जित. संस्कृतोद्भवच भाषा आहे सगळी, कारण संस्कृत आणि मराठीचं जवळचं नातं आहे. लगेच कळतं. सम म्हणजे समान, संग विवर्जित, संग म्हणजे आसक्ती, ज्यांना आसक्ती सोडून दिलेली आहे आणि सुखदुःखामध्ये शीतोष्णामध्ये जो सम आहे. नंदापुरे म्हणतात शत्रुमित्र वा मान अमानही, समान देखे जो चित्ती, शीत उष्ण वा सुख दुःखे वा, समान जानच आसक्ती. हरिपंडित म्हणतात साम्ये शत्रु सखा जया, स्तुती तशी निंदा जया तुल्यही, शीतोष्णे सुख दुःख तुल्यही, जया धिक्कार सत्कारही.
एखाद्यानं धिक्कार केला तरी त्याला समाधान, म्हणजे तो आहे तशीच परिस्थिती. आणि सत्कार केला तरी तसाच. आपलं उलटं असतं, सत्कार कोणी केला की लगेच मूठभर मांस चढतं, आणि जरा धिक्कार केला की लगेच चेहरा खाली पडतो. माने तेथ वसे मिळेल जितुके, तेणे ही संतुष्टता. लोका माझी अबोलपणा मुनित्तया, आम्हा नसे भिन्नता. म्हणजे लोकांमध्ये कधी काही आवडीची गोष्ट नाही झाली की अबोल, असं नाही आहे. सगळ्या वेळेला समान वृत्ती ठेवणारा असा जो असतो तो मला प्रिय असतो. जो शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान किंवा सत्कार आणि तिरस्कार यामध्ये समान राहतो. शीत उष्ण सुख दुःख यामध्ये देखील जो समभाव ठेवतो आणि सर्व बाबतीत आसक्तीरहित असतो तो मला प्रिय असतो, असं अध्याहृत आहे. आता मान अपमानाचं बघा. पहिलं शत्रूचे मित्रेच. शत्रूच्या बाबतीत आणि मित्राच्या बाबतीत समतुलता राहणं इतकं सोपं नाही आहे. रामाने जरी रावणाला मारलं असलं तरी रावण मरण पावल्यानंतर रामाने विभीषणाला पहिलं सांगितलं की याचे सगळे अग्निसंस्कार आणि सगळे मृत्यूनंतरचे सगळे विधी करून टाका. हे सांगण्याला शत्रूच्या बाबतीत केवढं मोठेपण आहे. म्हणून त्यांनी सांगितले मरणांतानी वैराणी. मरण झालं की ते वैर संपलेलं आहे. तो माझा बंधूसारखाच आहे आणि त्यामुळं त्याचे संस्कार करायलाच पाहिजे. असं सगळं ज्ञानदेव काय सगळ्यांच्या बाबतीत तेच आहे ना, की त्यांनी कधी शत्रूबद्दल मनात वाईट आणलं नाही, मित्रांना फार जवळ केलं नाही. सगळ्यांच्या बाबतीत एक तटस्थ वृत्ती, उदासीन शांत वृत्ती असते. आणि एखाद्यानं आता बघा आपल्याकडं मोठाले कार्यक्रम होतात, कुणाचे सत्कार केले जातात. आता परवा जण एक जण सांगत होते की आमचा 4 ठिकाणी सत्कार झाला कारसेवक म्हणून, पण 5व्या ठिकाणी झालं नाही म्हणून दुःख. सत्कार तरी किती करायचे, पण नाही केले तर दुःख, केले तर आनंद. म्हणजे ही माणसाची, सर्वसामान्य माणसाची वृत्ती असते. पण जो प्रिय भक्त आहे ना तो सगळ्यातनं बाहेर गेलेला आहे. किंवा त्याला थंडीचंही का वाटत नाही, उष्णतेचंही नाही वाटत. बघा ना समर्थ काय, ज्ञानदेव, तुकाराम, सगळ्या आत्तासुद्धा असे बरेच साधू संत आहेतच. आपण आता पाहतो गोविंद देवगिरीजी महाराज आहेत, आमचे हे मिरजचे महाराज आहेत. म्हणजे अगदीच कमी कपड्यामध्ये सुद्धा त्यांना शीत आणि उष्ण सहन होऊ शकतं. आपले मात्र लगेच कपडे बदलतात, उन्हाळ्याचे वेगळे, पावसाळ्याचे वेगळे, थंडीचे वेगळे. पण हे सगळं ज्यांना सोडून दिलेलं आहे, आसक्ती सोडून दिलेली आहे, तो मला प्रिय होतो असं सांगितले. आता याच्यामध्ये फार काही शिकवण्याजोगं आहे असं नाही, हे आपण तपासून बघायचं आहे आपल्याला की ह्या बाबतीत माझं कुठं कमी पडते, मी ह्याच्यात कसं माझी त्रुटी भरून काढू शकतो. शीतोष्णच्या बाबतीत आपल्याला मनाची पण असते आणि शरीराची प्रत्येकाच्या एक प्रकृती ठरलेली असते. त्यामुळं जो उष्ण प्रकृतीचा आहे त्याला उष्णता सहन होत नाही, थंड चालतं. आणि जो थंड प्रकृतीचा आहे त्याला थंडी चालत नाही, त्याला उष्णता चालते. असं सगळं आपलं आपण तपासून बघायचं आणि त्यात आपल्याला काय सुधारणा करता येईल ती ठरवायची. पुढचा बघूया. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी, संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिरमतीर, भक्तिमान मे प्रियो नरहा. आता सगळं तिथं समसम म्हणलं, आता इथे तुल्य म्हणले. छोटासा संधी आहे. तुल्य निंदा स्तुतीही एवढा मोठा समास आहे. तुल्य म्हणजे सारखीच, समान. निंदा स्तुतीही, निंदा करो स्तुती करो समान. आणि पुढे स्तुतीच्या पुढे विसर्ग, स्तुतीही मौनी. मौनी म्हणजे मननशील, म्हणजे ईश्वराच्या स्वरूपाचं सतत चिंतन मनन करणारा. म्हणून ज्याला तुल्य समान, निंदा आणि स्तुती समान वाटते, जो ईश्वराचं सतत मनन चिंतन करतो
आणि संतुष्ट हा येन केनचित. आणि जे काय मिळेल, येन केनचित म्हणजे काय, जे काही मिळेल, कोणत्याही प्रकारचा निर्वाह मिळू, कपडा मिळू, खाणं मिळू, तर त्याच्यावर संतुष्ट असणार. त्याच्या अटी नाहीत आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे. म्हणून संतुष्ट येन केनचित. आणि पुन्हा अनिकेत हा, अनिकेत हा शब्द खूप दिवस मी विचार करायची त्याच्यावर, की राहण्याच्या ठिकाणाबद्दल आसक्ती नसलेला, ममता नसलेला तो अनिकेत. ज्याला अनिकेत म्हणजे निकेतन नाही असा, घर नसलेला असा नाही अर्थ, घर असूनसुद्धा त्यात आसक्ती नसलेला. आणि स्थिरमती ही, ज्याची बुद्धी अत्यंत स्थिर आहे, जो भक्तिमान आहे, असा प्रिय, असा मनुष्य. नर म्हणजे मनुष्य. मे प्रिय हा, प्रियो फक्त तिथं संधी आहे, प्रिय हा विसर्गाचा ओ झाला. आणि हा इथे बघा, स्थिरमती ही, भक्तिमान मे, एवढे 3 शब्द आहेत तिथे. तर असा जो स्थिरमती आहे, स्थिरबुद्धी आहे आणि भक्तिमान आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. त्या अनिकेतचा मी नेहमी एक किस्सा सांगते, आणि तेवढा वेळ मिळेल की नाही माहिती नाही, की ज्या वेळेला आम्ही इथं या गावात एक नवीन आल्यानंतर भाड्याने मिळेनात घरं, त्रास व्हायला लागला. मग छोटंसं आपलं फ्लॅटमध्ये एक घर घेतलं. आणि ज्या दिवशी आमच्या घराची वास्तुशांत, त्याच दिवशी मला घरातनं बाहेर जायची वेळ मिळाली. का तर दुसऱ्या दिवशीपासून योगाचा वर्ग होता. त्यावेळेला आमच्या मॅडम म्हणाल्या की नाही नाही, एक दिवस उशीर गेलं की तुम्हाला त्या टीचर्स ट्रेनिंग कोर्सचा तुमचा प्रवेश रद्द होईल, तुमच्या जागी दुसऱ्याला घेतलं जाईल. मला त्या दिवशीच धडा मिळाला की ज्या दिवशी घर आपल्याला मिळालेलं आहे, घरात वास्तुशांत चालली, सगळे पाहुणे पै आलेले आहेत, कशी तरी ती पूजा फक्त केली आणि घराबाहेर पडले. तर तेव्हा मला अनिकेतचा अर्थ मी खूप समजून घेतला, की अनिकेत हा, आपल्याला घर नाही असं जे वाटतं, पण घरासाठी आपण धडपड करतो, पण ते घर मिळाल्यानंतर सुद्धा त्यात आसक्ती राहू नये, म्हणून मला त्या योगाच्या कोर्सला जायला मिळालं. आणि तेव्हापासून मी तो अनिकेत शब्द चांगला पक्का डोक्यात ठेवला, की आपण कितीही वेल सेटल्ड असू, काही मिळालेलं असलं तरी त्यात गुंतून राहायचं नाही. आणि खरा योग तिथंच सुरू झाला. योगाच्या कोर्सला जायचं होतं, खरा योग तिथेच सुरू झाला. आणि असेच म्हणजे मीच प्रिय आहे असं नाही, मला माझं उदाहरण आठवलं. असे खूप लोक त्याग करणारे आहेत. ह्याच्यातले बघा ना, संरक्षण क्षेत्रातले, मिलिटरीतले, नेव्हीतले, या लोकांना तर काहीच नसतं सुख घरचं, कुटुंबाचं. ते सगळ्यावर तुळशीपत्र ठेवूनच जातात. त्या गोंदवल्याच्या महाराजांनी तर आईला चल काशीला म्हणलं की तिला ती म्हणे घरातलं काय करायचं, लक्ष ठेवायचं कोण, उंदरं हे करून टाकतील, किंवा ह्या वस्तू मोलाच्या आहेत, त्याचं काय खराब होईल. तो म्हणला त्याची तुला काळजी वाटते का, म्हणजे त्याला गडू म्हणायची ती. तर म्हणे हो. म्हणे थांब जरा 5 मिनटं. त्यांनी गावातल्या सगळ्या लोकांना बोलवलं, या घरातलं कोणाला काय पाहिजे ते सगळे घेऊन जा, आणि घरावर तुळशीपत्र ठेवलं. म्हणजे कशामध्येच गुंतून न राहणं, स्थिरमती, अनिकेता, हे या लोकांच्या उदाहरणातून आपण शिकायचं. माझं उगाच छोटंसं उदाहरण, पण ते काही एवढं म्हणजे, पण मला शिकायला मिळालं एवढं मात्र मी मानते. त्याचे हे बघूया समश्लोक. पुढचाही श्लोक आज संपवायचा आहे. निंदा स्तुती नये मौनी, मिळे तो गोड मानितो, स्थिरबुद्धी निराधार, भक्त तो आवडे मज. गोखले म्हणतात, समनिंदा स्तुती मौनी, कशाने होई तुष्ट तो, स्थिरबुद्धी अनासक्त, भक्तिमंत नरप्रिय. सेनापती बापट म्हणतात, तुल्य निंदेसी स्तुतीसी, संतुष्ट मितभाषणी, गृहहीन स्थिरमती, भक्त तो मजला प्रिय. नंदापुरे, समान निंदा स्तुती विचारी, कुणाही लाभे तुष्ट सदा, स्वगृही निर्मम स्थिर मनी जो, भक्त मला तो प्रिय सदा. असं एकेकाने म्हटलेलं आहे. शंकराचार्य पण म्हणतात की जो कोणी, केनोपनिषदात पण म्हणलेलं आहे की जो अन्य कोणाच्यामुळं झाकला जातो, दुसऱ्यांच्यामुळं ज्याला भोजन प्राप्त झाले आहे, आणि कोणत्याही ठिकाणी झोपणारा जो असतो त्याला देव ब्राह्मण समजतात, असं त्यांनी
कुठल्याही अवस्थेत संतुष्ट राहणारा त्याच्याबद्दलचा श्लोक आहे महाभारतात. येन केनचिदाच्छन्नो येन केनाचिदाशितः यत्र क्वचन शायी स्यात्तम देवा ब्राह्मणं विदू. उपनिषदापेक्षा महाभारतातला हा श्लोक आहे. आणि बघा ना, आहे त्याच्यात संतुष्ट राहणारा, त्यामुळं त्याला हेच पाहिजे तेच पाहिजे तो काही असं करत नाही. किंवा स्वतःच्या निवासस्थानरहित, अर्थात ज्याला निश्चित असं कोणतंही घर नाही असाही अर्थ घेतला आहे बघा. अनिकेत हा अन्य स्मृतीमध्ये त्याला अनागार असं म्हटलं आहे बघा. आणि ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे, ज्याची परमार्थाबद्दल स्थिरबुद्धी झालेली आहे, असा भक्तिमान पुरुष मला अतिशय आवडतो, अतिशय हेतो. 13मध्ये म्हणलं होतं अद्वेष्टा सर्वभूताना. तर हे सगळे अक्षर ब्रह्माचे उपासक आहेत आणि ते मला फार आवडतात. 13पासून 12पासून ही भक्ताची लक्षणं आपण पाहतो आहोत. 20वा घेते आणि मग वेळ झाला तर त्याच्यावरचं विवेचन, नाही तर मग आपण पुढच्या आठवड्यात आल्यानंतर. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. हे धर्म्यामृत म्हणजे धर्म काय म्हणू आपण, असं अमृत आहे, धर्ममय अमृत आहे. आणि या धर्ममय अमृताची जे उपासना करतात, यथोक्तम म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे, म्हणजे आत्तापर्यंत जे सांगितले त्यानुसार जे उपासना करतात, आणि श्रद्धाधाना जे श्रद्धायुक्त पुरुष आहेत, जे श्रद्धायुक्त पुरुष मतपरमाः म्हणजे मतपरायण होऊन, इदम म्हणजे हे, यथाउक्तम म्हणजे आत्तापर्यंत सांगितल्याप्रमाणे, धर्म्यामृतम पर्युपासते धर्ममय अमृताचं सेवन करतात. पर्युपासते म्हणजे त्याचं सेवन करतात असे जे आहेत ते भक्ता मे अतीव प्रिय. असे भक्त मला अतिशय प्रिय आहेत. म्हणजे श्रद्धावंत होऊन, माझ्याशी एकरूप होऊन, मतपरायण होऊन, या सगळ्या सांगितलेल्या धर्ममय अमृताचं निष्काम भावनेनं जे सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय असतात. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम शांती शांती शांती. याच्या समश्लोकी घ्यायला वेळ मिळाला नाही. दादा आपल्याला 10 मिनटं वेळ वाढवून मिळेल का? पण पुन्हा वाढवण्यापेक्षा मला वाटतं आपण पुढच्या आठवड्यातच घेऊया. झालीच वेळ, संपलं.